ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। एक मोठी बातमी इथे येते। पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचं विमान कराची विमानतळाजवळच्या निवासी भागात कोसळले। या विमानात 100 प्रवासी असल्याची माहिती असून लाहोरहून कराचीकडे हे विमान येत होतं। या अपघाताचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले। जीवितहानीबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही आणि व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एका इमारतीजवळ धुराचे लोट उठलेले दिसते आपल्याला। लाहोरहून कराचीला जाणारे हे विमान होतं। काही वेळापूर्वी ही दुर्घटना घडलेली आहे। कराचीमध्ये विमानाला मोठा अपघात, प्रवासी विमान होतं हे। अपघाताचं कारण अजून समजू शकलेलं नाहीये। सध्या तरी फक्त सोशल मीडियावरती फिरणारे व्हिज्युअल्स आपल्यापर्यंत पोहोचतायत। भारती सहस्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। भारती, प्रसन्न, साधारण तासाभरापूर्वीची ही घटना आहे। तासाभरापूर्वी कराचीच्या अत्यंत दाटीवाटीच्या भागात रहिवाशी वस्ती असलेल्या भागात हे विमान पडलेलं आहे। जर माझ्यासमोर आता मी कॉम्प्युटरवर हा मॅप काढलेला आहे, आपण जर प्रेक्षकांना दाखवू शकलो तर इथे जिना इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे। कराचीतलं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे हे इथे आहे आणि जी माहिती आपल्याला दिली जाते आहे त्यानुसार मॉडेल कॉलनी नावाचा हा जो भाग आहे, या मॉडेल कॉलनीमध्ये हे जिना गार्डन आहे। या जिना गार्डनच्या जवळची जी रहिवाशी इमारत आहे, इमारतीची गल्ली आहे, त्या गल्लीत हे विमान पडलेलं आहे आणि जिना इंटरनॅशनल एअरपोर्ट ते जिना गार्डन हे अंतर केवळ 3 ते 4 किलोमीटरचं अंतर आहे। जर सॅटेलाइट म्हणजे ही आपण मॅपची इमेज बघतोय, सॅटेलाइटची इमेज दाखवायची तर ही बघ, या पद्धतीने किती इमारती आहेत, इथे पूर्ण रहिवाशी एरिया आहे। इथे हे ब्लॉक्स आपण बघू शकतो, हे सगळे ब्लॉक्स वेगवेगळ्या इमारतींचे ब्लॉक्स आहेत। इथे रहिवाशी इमारती आहेत, दुकानोळी आहेत आणि हा कराचीतला थोडासा आउटस्कर्ट्सचा मात्र अत्यंत उच्चभ्रू लोकवस्तीचा एरिया मानला जातो। इथे दाटीवाटीच्या छोट्या गल्ल्यांमध्ये इमारती आहे, साधारण 3 ते 4 मजली इमारती इथे आहे आणि इथे हे जे जिना गार्डन आपण बघू शकतो आहे, तिथे तिथल्या जवळच्या एका गल्लीतल्या काही इमारतींवर हे विमान पडलेलं आहे। त्यामुळे प्रचंड मोठी दुर्घटना आहे। केवळ आपण हा जो सॅटेलाइट इमेज आहे, हा मॅप आहे, हा पाहिला तरी आपल्याला कल्पना येऊ शकते की किती मोठी लोकसंख्या, जनसंख्या इथे राहते। आणि प्रसन्न म्हणजे आपल्याला आपण तुलनाच करायची झाली तर कराची म्हणजे पाकिस्तानातलं मुंबई आहे। मुंबई सारखेच दाटीवाटीने लोक तिथे राहतात, मुंबई सारखंच जनजीवन आहे। कारण इथे जर आपण बघू शकलो तर आपल्याला या मॅप मध्ये सुद्धा लोकलचे स्टेशन्स दिसतात आहेत। मॉडेल कॉलनीचं स्टेशन आहे, मलरकांडचं स्टेशन आहे, त्यामुळे जिथे लोकलचे स्टेशन जवळ असतात तो भाग आपण समजू शकतो। मुंबईशी तुलना केली तर किती छोट्या गल्ल्या असतात, मोठ्या संख्येने लोक कामासाठी बाहेर निघालेले असतात। बरं, आपल्याला हेही माहिती आहे की पाकिस्तानातल्या जुन्या शहरांपैकी एक कराची आहे, त्यामुळे विमानतळापासून केवळ 4 किलोमीटर अंतरावर ही मोठी दुर्घटना झालेली आहे। तिथे इमारती होत्या, त्यात लोक होते। नक्की काय झालेलं आहे, किती पद्धतीचं तिथे नुकसान झालेलं आहे हे अजून आपल्याला कळत नाहीये। जी आता माहिती मिळते त्यानुसार तो जो अपघात झालेला भाग आहे तिथून 15 ते 20 जखमी लोकांना बाहेर काढलेलं आहे। मात्र ते विमानातले आहेत की तिथल्या इमारतींमध्ये राहणारे ते कळू शकलेलं नाही। जी माहिती मिळते त्यानुसार कराचीमधल्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये इमर्जन्सी लागू करण्यात आलेली आहे। जितक्या काही शहरात ॲम्ब्युलन्सेस आहेत, मग त्या सैन्याच्या असू देत, जवळच विमानतळ असल्यामुळे एव्हिएशन ऑथॉरिटीजच्या असू देत, सगळ्या ॲम्ब्युलन्सेस तिकडे रवाना केल्या। त्यामुळे युद्ध पातळीवर आता काम तर सुरू झालेलं आहे, मात्र आपल्याला अजूनपर्यंत नक्की किती नुकसान झालं, कशा पद्धतीने काही जीवितहानी असेल तर ती किती मोठी आहे हे कळू शकलेलं नाहीये। प्रसन्न, भारती, इकडे मी सुद्धा काही आपण इनपुट्स बघतोय। PK8303 नावाचं हे या क्रमांकाचं हे विमान होतं आणि 99 पॅसेंजर्स होते आणि 8 क्रू मेंबर्स होते। याचा अर्थ हे फुल फ्लेज प्रवासी विमान होतं का हे एक प्रकारे चार्टर्ड छोटं विमान होतं? काय म्हणायचं या बाबतीत?
प्रसन्न पूर्णपणे मोठं विमान होतं, 107 जण होते त्यात. 99 लोक जे सांगितलं, साधारण आकडा 90 ते 99च्या दरम्यान सांगितला जातोय, जे प्रवासी होते आणि बाकी 7 क्रू मेंबर्स होते. त्यामुळे पूर्ण भरलेलं विमान होतं. देशांतर्गत वाहतुकीचं विमान होतं. लाहोरहून कराचीला निघालेलं होतं आणि अगदी पोहोचलं होतं. म्हणजे 4 किलोमीटर अंतर फक्त उरलेलं होतं विमानतळापासून. तिथे तो अपघात झालेला. म्हणजे लँडिंग करताना काहीतरी तांत्रिक चूक झाल्याचं आत्ता तरी दिसतं आहे. मात्र दुर्दैवाची गोष्ट ही की विमान पडलंय ते रहिवासी भागात पडलेलं आहे, इमारतींवर पडलेलं आहे. जी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतात आहे त्यानुसार असं जाणवतं की 2-3 मजल्यांच्या इमारती आहेत, त्याच्यावर हे विमान पडलेलं आहे. तिथपर्यंत अजूनही मदत करणारे लोक पोहोचू शकले की नाही हे कळत नाही, कारण प्रचंड अफरातफरीचं वातावरण तिथे सध्या तरी दिसतंय. प्रसन्न भारती, तुम्ही आमच्यासोबत राहाच. दरम्यान आपण बघूयात पाकिस्तानमधली महत्वाची वृत्तसंस्था जिओ न्यूजच्या प्रतिनिधीनं तिथला घेतलेला आढावा आपण पाहूयात. पेश आई कि जैसे ये प्यारा सामने ये इमारत नजर आ रही है, इसके साथ वाली बिल्डिंग के पास गिरा हुआ है और यहाँ से टकराया है। इन सबसे ज्यादा मुश्किल पेश आई वो ये आई कि बहुत बड़ी तादाद में एक साथ बहुत सारी एम्बुलेंसेज एक साथ इस गली में एंटर हुई हैं, जिसके बायस जो है वो जो जख्मी थे उनको मुंतकिल करने में परेशानी का सामना करना पड़ रहा है। अब भी ये सूरत हाल है कि एम्बुलेंसेज से स्ट्रेचर निकालकर जख्मियों को पैदल लेकर जा रहे हैं एम्बुलेंस तक, और फिर उसके बाद एम्बुलेंस आगे जा रही है। दूसरा, फायर ब्रिगेड को अंदर दाखिल होने में परेशानी हुई। ये छोटी फायर ब्रिगेड तो यहाँ तक पहुंच पा रही है, लेकिन बड़ी फायर ब्रिगेड जो है उन्हें जो मेन एंट्री है जिना गार्डन की, वहाँ रास्ता एंट्री छोटी है, वहां से गाड़ियां हटाई गई, उनको हटाया गया, सीढ़ी तोड़ी गई, उसके बाद एंटर हुई। और तीसरी बात कि फौरन जो है छत पर आग लगी हुई थी और उसके और नीचे जो गाड़ियां खड़ी थी 6 से 7 गाड़ियां, वो उनमें आग लग चुकी थी। तो जैसे ही फायर ब्रिगेड की गाड़ियां आई तो उन्हें का सामना करना पड़ा, क्योंकि पहले नीचे की आग बुझाई गई, उसके बाद ऊपर की आग बुझाई गई, और उसके बाद आहिस्ता आहिस्ता आग बुझाने के बाद जब रास्ता क्लियर हुआ तो यहाँ के जो लोग इन घरों में मुकीम थे उनको यहाँ से शिफ्ट किया गया। काशिफ राना, यहाँ जो इलाके की सूरत बताइएगा, कितने घर यहाँ मौजूद हैं, किस तरह की सिचुएशन है? गलियां हमें काफी तंग नजर आई हैं, लोगों का काफी ज्यादा रश है, क्या कहेंगे इस हवाले? काशिफ, ये मॉडल कॉलोनी का इलाका है जिना गार्डन, और इससे थोड़ी सी दूर मलिर कैंट का इलाका, और बिल्कुल एक रोड है, उसके बाद एयरपोर्ट की हदूद शुरू हो जाती है। तो ये जिना गार्डन की 6 या 7 घर थे, जिनके बाद रोड शुरू होती है और एयरपोर्ट की हदूद शुरू होती। ये गुंजान आबाद इलाका है, 3-3, 4-4 मंजिला घर यहाँ पर मौजूद है, जो कि एयरपोर्ट के पास नहीं होना चाहिए, लेकिन यहाँ पर बने हुए थे। और तकरीबन आप देखेंगे चारों तरफ आपको 3-3 मंजिला 4-4 मंजिला घर नजर आएंगे। तो जब ये गलियां भी तंग हैं, गलियां तंग नहीं है, लेकिन लोगों ने घरों के बाहर पौधों की क्यारियां निकाली हुई है, गाड़ियां खड़ी की हुई है, इसकी वजह से ये गलियां तंग हो गई हैं, इस वजह से मुश्किलात का सामना करना पड़ा है। जी बिल्कुल, हमारे साथ हमारे साथी रिपोर्टर भी मौजूद थे। मैं अपने कैमरामैन दिशान इकबाल से कहूंगा कि इस वक्त आपको दिखाएं कि मजीद फायर ब्रिगेड की जो गाड़ियां हैं वो यहाँ पहुंच चुकी हैं, और लोगों को यहाँ पे बाकायदा ऐलानात किए जा रहे हैं कि लोग पीछे हट जाएं, रेस्क्यू ऑपरेशन में काफी ज्यादा मुश्किलात का सामना है। ये तो इस इलाके का मेन स्पॉट है जहाँ ये जहाज सबसे कुछ देर कबल गिरा है और रास्ता पेश आया है। मैं अपने कैमरामैन दिशान इकबाल से कहूंगा कि आपको दूसरे मनाजिर भी दिखाएं कि हम इस वक्त आपको इस मेन गली के भी मनाजिर दिखाते हैं जहाँ से एम्बुलेंसेज रवाना हो रही है। यहाँ भी काफी ज्यादा मुश्किलात हैं रेस्क्यू ऑपरेशन में, क्योंकि बड़ी तादाद में बताया जा रहा है कि 50 से ज्यादा एम्बुलेंसेज जो है इस पूरे इलाके के अंदर इस वक्त मौजूद है। पुलिस की भारी नफरी है, ना सिर्फ एसएसपी मलिक। अच्छा काशिफ, हमें थोड़ा सा ये बताइएगा, हम पहले जो मनाजिर देख रहे थे उसमें काला धुआं उठ रहा था, काफी ज्यादा काला धुआं था, कुछ नजर भी नहीं आ रहा था। अब काला धुआं खत्म हो गया है और सफेद धुआं हम देख सकते हैं। धुआं तो खत्म हो गया, लेकिन के अंदर काफी ज्यादा है। मैं अपने कैमरामैन विकान इकबाल से ये भी कहूंगा कि आपको जरा आसमान की सूरत दिखाएं कि इस इलाके के अंदर काफी ज्यादा, आपको जरा आसमान की सूरत दिखाएं कि इस इलाके के अंदर काफी ज्यादा धुआं मौजूद है, जिसकी वजह से रेस्क्यू ऑपरेशन में और सांस लेने में काफी ज्यादा मुश्किलात का सामना है। यहाँ लोगों को अपनी मदद आपके तहत भी जो है रेस्क्यू ऑपरेशन में हिस्सा ले रहे हैं, लेकिन पुलिस और रेंजर्स की जानिब से उन्हें यही कहा जा रहा है कि इंतजामिया को काम करने दें, लोग थोड़ा सा पीछे हटे ताकि मजीद आगे चेक किया जा सके कि कितना नुकसान हुआ है, कितने घर तबाह हुए हैं। एसएसपी मलिर की जानिब से अब तक यही दावा किया गया कि 7 से 8 घर बुरी तरह मुतासिर हुए हैं। हमने आपको फुटेज में भी दिखाया है, एक बार फिर से आपको दिखाते हैं कि जो घर हैं, आप अभी भी ये छत देख सकते हैं कि काफी ज्यादा ये छत मुतासिर हुई है। इसके साथ के जो घर हैं वो भी मुतासिर हुए हैं। मेन फायर ब्रिगेड की गाड़ियां यहाँ पहुंच चुकी हैं आग पर काबू पाने की। आप एम्बुलेंस में देख सकते हैं कि अभी मरीजों को जो शिफ्ट किया जा रहा है। जिस तरह से काशिफ मुश्ताक हमें बिल्कुल हम देख भी रहे हैं। काशिफ, भारतीय अतिशय मोठी बातमी आहे ही। पाकिस्तानला सुद्धा या सगळ्या कोरोनाच्या दिवसांमध्ये फार मोठा धक्का, जसा आपल्याला तिकडे पूर्व किनारपट्टीवरती वादळाचा धक्का बसलेला आहे, तसंच पाकिस्तानसाठी या किमान कराची पुरता फार मोठी बातमी आहे, कारण तिथे आता सोशल डिस्टन्सिंग कसं सांभाळायचं आणि रेस्क्यू ऑपरेशन कसं करायचा मुद्दा आहे। या बाबतीत आणखी काही इनपुट्स आतापर्यंत इंटरनॅशनल न्यूज एजन्सीवरती आलेले?
प्रसन्न, जी माहिती मिळाली आहे ती आणखीनच दुर्दैवाची आहे. आपल्याला माहिती आहे की रमजानचे रोजे सुरू आहेत. हो, एक्झॅक्टली. ईद ही आज, बरोबर. थोडेच दिवसांवर ईद आलेली आहे. तर हे जे विमान होतं PIAनी देशांतर्गत म्हणजे महत्वाच्या शहरांना जोडण्यासाठी काही ईद स्पेशल विमानं फ्लाईट सुरू केली होती. त्यापैकी हे विमान होतं लाहोर ते कराची. खास ईदेसाठी ज्यांना कराचीला जायचं होतं, प्रवास करायचा होता किंवा इतर शहरांमध्ये ज्यांना जायचं होतं त्याच्यासाठीचे जे विमान होते त्यापैकी एक हे विमान होतं. आणि दुसरं, या मॉडेल कॉलनीबद्दल जर प्रसन्न सांगायचं तर जिन्ना इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून अत्यंत जवळ ही मॉडेल कॉलनी आहे आणि करांसाठी फार महत्वाची आहे. कारण जिन्ना कुटुंबियांनी हे मॉडेल कॉलनी वसवली होती आणि साधारण 80च्या दशकात अत्यंत उच्चभ्रू लोक इथे राहायचे. त्यानंतर कंजेशन वाढत गेलं, त्यानंतर हा परिसर खूप गजबजू लागला. पण म्हणजे एक उच्चभ्रू लोकांसाठीची वस्ती, अत्यंत महत्वाची जी शहरातली जागा असते ती मानली जाते आणि ती मॉडेल कॉलनी तिथल्या एका महत्वाच्या भागात हे विमान पडलंय. त्यामुळे आता जे नुकसान आहे ते कशा पद्धतीचं आहे ते बघावं लागणार आहे. आणि इमारती ज्या आहेत ज्यांच्यावर विमान पडलंय त्यांची काय स्थिती आहे, त्यात किती लोक होते, काही कुटुंब राहत होती का की काही एस्टॅब्लिशमेंट्स होत्या हे कळू शकलेलं नाही. मात्र तिथे ऑफिसेस सुद्धा आहेत, दुकानं सुद्धा आहेत आणि लोक राहतात अशा इमारती सुद्धा आहेत. प्रसन्न, भारती, हा अपघात पाहताना मुंबईत काही काळापूर्वी झालेला अपघात सुद्धा डोळ्यासमोर येतो. पण एकूणच ज्या प्रमाणात ही विध्वंस दिसतोय हे पाहता हे पूर्ण फुलस्केल मोठं विमान ज्याला आपण म्हणतो तसं नसून हे छोटं, जसं तू मगाशी अगदी अचूकरित्या सांगितलं की ईदसाठी नेण्यात येणारी, ये जा करणारी लाहोर टू कराची अशा प्रकारची फ्लाईट होती. ते पाहता तुलनेनं नुकसान कमी झालं असेल? प्रसन्न नाही, कारण साधारण 100 लोक त्या विमानात होतेच. आणि असं आहे की मला माहिती आहे, आपल्याला काही 1-1.5 वर्षापूर्वी घाटकोपरला जो चार्टर फ्लाईट घाटकोपर परिसरात पडलं होतं आणि मग त्यानंतर त्यात आग लागली होती, ते चार्टर फ्लाईट होतं. त्यात 6 लोक होते. मात्र हे पूर्णपणे पॅसेंजर फ्लाईट ज्याला आपण म्हणू शकतो तशा पद्धतीचं पॅसेंजर फ्लाईट आहे. पूर्ण क्षमतेनं भरलेलं होतं ते फ्लाईट. सगळ्या सीट्स बुक झालेल्या होत्या असं एव्हिएशन, जी पाकिस्तानी एव्हिएशन मिनिस्ट्री आहे त्याकडनं सांगितलं गेलं. आणि क्रू मेंबर्सही होते त्यात. त्यामुळे पूर्ण क्षमतेनं भरलेलं एक विमान रहिवाशी भागात पडलेलं आहे. त्यामुळे किती मोठं नुकसान, किती मोठी जीवितहानी झाली असेल याची कल्पना करवत नाही आता. भारती, तुम्ही आमच्यासोबत राहत, आपण ग्राफिक्सद्वारे बघूयात की हा अपघात कसा झाला असेल, काय मुद्दे असतील, ह्या अपघात होतानाची परिस्थिती काय असेल. 1:10 हे विमान लाहोरमधून उडालं. 2:45 कराचीच्या रहिवाशी भागात हे कोसळलंय. 90 मिनिटांची ही पूर्ण फ्लाईट होती. लँड होण्याआधी अवघी काही मिनिटं विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. रहिवासी भागात विमान कोसळल्यामुळे मोठी जीवितहानी झाल्याची भीती सुद्धा आहे. हा सगळा भाग सध्या कॉर्डन ऑफ करून इथं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलंय. सिव्हिल एव्हिएशनचे अधिकारी, लष्कर, पॅरामिलिटरी फोर्सेस सध्या घटनास्थळी पोहोचले आहेत. कोरोनामुळे पाकिस्तानातील विमान वाहतूक गेल्या 1.5-2 महिन्यांपासून पूर्णपणे बंद होती. 16 मे पासून ईदसाठी मर्यादित स्वरूपात विमान वाहतूक सुरू करण्यात आली आहे. विमानात एकूण 99 प्रवासी तर 8 क्रू मेंबर्स होते. अशा प्रकारे 107 प्रवासी, 107 सगळे जण होते. त्यात पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्सच्या विमानाचं गेल्या 6 वर्षात 2 मोठे अपघात झालेले. 2016 मध्ये देशांतर्गत विमान सेवेतील चित्राल ते इस्लामाबाद फ्लाईट क्रॅश झाल्यानं 47 जणांचा जीव गेला.